धम्मचक्र प्रवर्तन सुवर्ण महोत्सवी आवृत्तीचे प्रकाशकीय वर्ष 2006 हे धम्मचक्र प्रवर्तनाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होय। या ऐतिहासिक वर्षात बौद्ध जनतेची हृदय श्रद्धेने आणि उत्साहाने ओसंडत आहेत। धम्मचक्र गतिमान करण्याच्या कार्यास हातभार लावण्यास बौद्धांमध्ये अहमिकाच लागलेली आढळते। धम्मपरिषदांचे आयोजन देशभरात होत आहे। आम्ही देखील संकल्पपूर्तीच्या या वर्षात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या 1 लक्ष प्रती प्रसिद्ध करण्याचा संकल्प पूर्ण केला। विजयादशमी दिनी 25 ऑक्टोबर 1993 रोजी पवित्र दीक्षाभूमीवर या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली। तेव्हापासून मराठी, हिंदी व इंग्रजीच्या एकूण 30 आवृत्त्यांच्या माध्यमातून 1 लाख ग्रंथ प्रसिद्ध झालेत। 1 लक्ष ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच सर्वांग सुंदर अशी खास डिलक्स आवृत्तीसुद्धा प्रकाशित करण्याचा निश्चय करण्यात आला। प्रस्तुत आवृत्तीच्या प्रकाशनाने हा संकल्प देखील पूर्ण झाला आहे। आधुनिक बौद्ध वाङ्मयात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे अग्रक्रमी व असामान्य महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही। या ग्रंथाची निकड भाषा शैली व ग्रंथावर घेण्यात येणारे संभाव्य आक्षेप याविषयी बाबासाहेबांनीच विपुल लिखाण केलेले आढळते। बौद्ध जनतेसमोर आधुनिक काळात उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांचा विचार देखील या ग्रंथ संदर्भाने करण्यात आला। ग्रंथाच्या प्रस्तावनेत महाबोधी मासिकाच्या वैशाख अंकात त्यांनी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ आढळतो। गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य या शीर्षकाने प्रसिद्ध असलेल्या या लेखात त्यांनी विस्ताराने या ग्रंथाचे प्रयोजन कथन केले। नरेकर पार्क, मुंबई, 26 अलीपूर रोड, नवी दिल्ली आणि धम्मदीक्षेप्रसंगी सुद्धा आपल्या भाषणांमधून त्यांनी या ग्रंथाविषयी भाष्य केले। अथांग बौद्ध वाङ्मयातून सरळ सुलभ सारभूत ग्रंथ निर्मावा, या ग्रंथाच्या वाचनाने माणसाची झोप उडून जाऊन विचारशक्ती जागृत व्हावी, नुसती धर्ममते व शुष्क काथ्याकूट न करता या ग्रंथाने लोकांच्या मनात श्रद्धा उत्पन्न करावी। ग्रंथाची भाषा जिवंत व नारळाच्या पाण्यासारखी मधुर असावी, तसेच लेखनशैली प्रासादिक, सुगम, उत्तेजक व तंद्री लावण्याच्या दर्जाची असावी। असा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ सृजित करण्याचा त्यांचा मनोदय होता। वयाच्या उत्तरार्धात त्यांनी स्वतःला याच कार्याकरिता वाहून घेतले। त्याचे फलित म्हणजे हा ग्रंथराज होय। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या केवळ 7 आठवड्यांअगोदर